Hello friends, how are you? Fine. Okay. Today we discuss next topic, study of animal type. Example, cockroach. Which topic? Study of animal type. Example, cockroach. And this is the rough diagrammatic representation of example, cockroach. या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वरती मुद्दाम कॉकरोचची मी आकृती काढलेली आहे. विथ लेबल्स, आवश्यक असणारी नावं सुद्धा दिलेली आहेत. आणि या आकृतीच्या साहाय्यानं आपण बेसिक कन्सेप्ट समजून घेणार आहोत. ऍक्च्युली दिस टॉपिक कन्सिस्ट detail external structure of cockroach, that is nothing but morphology of cockroach, which includes habit, habitat, then color, size, shape, measurement, then internal structures. In internal structure there are various types of systems. One is digestive system, another one is nervous system, then reproductive system, which consists male reproductive system, female reproductive system, and then respiratory system. या पद्धतीनं एक सिस्टीम म्हणजे कॉकरोचच्या शरीरामध्ये ज्या काही संस्था असतात, सिस्टीम असतात, त्याचा पण आपण डिटेल स्टडी करणार आहे. इंटरनल ऑर्गन, त्याच्या शरीरामध्ये कोणकोणते अवयव असतात त्याचाही अभ्यास करणार आहे. आणि बाहेरून कॉकरोच कसा दिसतो, कोणकोणते अवयव असतात, त्याचा साईज, शेप, कलर, मेजरमेंट हे नेमकं कसं असतं, अत्यंत व्यवस्थित आपण याचा अभ्यास करणार आहोत. कारण आपला विषय आहे बायोलॉजी. बायोलॉजीचे 2 सेक्शन पडतात. साहजिकच एक बॉटनी, दुसरा झूलॉजी. झूलॉजी म्हटलं की स्टडी ऑफ ॲनिमल्स, आणि स्टडी ऑफ ॲनिमल म्हटलं की फक्त आपला ह्युमन एक्झाम्पल अभ्यास करून चालणार नाही. आपल्या शरीराचा तर डिटेल स्टडी आपणाला असायला हवाच, पण त्याचबरोबर इतरही प्राण्यांचं शरीर कसं असतं, इतर प्राण्यांच्या शरीरामध्ये कशा सिस्टीम्स असतात, कोणकोणते ऑर्गन्स असतात, त्यांची कार्य करण्याची पद्धत कशी असते, हे पण थोडंफार इतर प्राण्यांच्या संदर्भात माहिती असणं गरजेचं आहे. हेन्स दिस एक्झाम्पल इज हेल्डिंग इन युअर सिलेबस, आणि म्हणून हे एक्झाम्पल तुमच्या सिलेबस मध्ये ठेवलेलं आहे. सो टुडे वी फोकस ऑन दिस एक्झाम्पल, कॉकरोच. फर्स्ट अबाउट मॉर्फोलॉजी ऑफ कॉकरोच. पहिल्यांदा आपण कॉकरोचची बाह्य रचना समजून घेणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. या डायग्रामच्या साहाय्यानं मॉर्फोलॉजी व्यवस्थित समजून घेऊया. यू नो व्हेरी वेल द बेसिक फीचर्स और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉकरोच. कॉकरोचच्या संदर्भात थोडीफार जुजबी माहिती तुमच्या कानावरती आहे, बिकॉज वी पीपल आर फॅमिलियर टू दिस एक्झाम्पल कॉकरोच. आपल्या घरामध्ये दैनंदिन जीवनात, व्यवहारात आपलं स्वतःचं जीवन जगत असताना आपल्या आसपास घरामध्ये कधी ना कधीतरी आपण कॉकरोच पाहिलेला आहे, परंतु अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण त्याला कधीही पाहिलेलं नव्हतं. या टॉपिकच्या निमित्तानं आपण या कॉकरोचचा डिटेल स्टडी करणार आहोत, बारकाईने निरीक्षण करणार आहोत. तुम्हाला मी होमवर्क सांगतो, तुम्ही तुमच्या घरामध्ये आसपास सापडणारा कोणताही एखादा कॉकरोच स्वतः पकडा. पकडल्यानंतर बारकाईने त्याचं निरीक्षण करा. आज आत्ता या लेक्चरला जे काय आपण एक्सप्लेन करणार आहोत, ती सर्व कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतायत का हे पहा. नंतर तुम्ही त्याला सोडून देऊ शकता. देन हँड वॉश प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ सोप.
नंतर मात्र तुमचा हात साबणानं स्वच्छ धुवा, कारण कॉक्रोच तसा हा खराब प्राणी आहे. आपल्या हाताला इन्फेक्शन किंवा खराब असं पॅथोजन्स आपल्या हाताला लागण्याची शक्यता असते. भविष्यात कदाचित आपण तसाच हात जर लागला तर आजारी पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून कॉक्रोचचा अभ्यास केल्यानंतर, बारकाईनं निरीक्षण केल्यानंतर, आज आता या लेक्चरला सांगितलेली कॅरेक्टरिस्टिक्स कन्फर्म करून घेतल्यानंतर तुम्ही तुमचा हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. सो लिसन केअरफुली द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ दिस एक्झाम्पल कॉक्रोच. Actually, you know very well, cockroach is omnipresent animal. Omnipresent means found everywhere throughout in world. पूर्ण जगभरात, सर्व देशात, सर्व जगाच्या कानाकोपऱ्यातील देशामध्ये सर्वच ठिकाणी आढळणारा हा प्राणी कॉमन आहे. It is omnivorous in nature. Feed any type of food residue. सर्व प्रकारचं खाद्य खातो. जे बारीक बारीक अन्नाचे कण असतात, मग ते फ्रूटचे असो, व्हेजिटेबलचे असो, किंवा इतरही कोणते असो, नॉनव्हेजचे असो, जे उपलब्ध मिळेल त्याच्यावरती तो आपली उपजीविका करतो. याला आपण ऑमनिव्होरस असं म्हटलं जातं. म्हणजे पहिलं वाक्य मी काय सांगितलं, कॉक्रोच इज ऑमनिप्रेझेंट, ऑमनिव्होरस, अँड हिअर नॉक्टर्नल इन नेचर. नॉक्टर्नल म्हणजे निशाचर, रात्रीचा तो ऍक्टिव्ह असतो. ड्युरिंग नाईट टाइम वॉन्डर हिअर अँड देअर to capture the food material or in search of food material. अन्न पदार्थ खाण्यासाठी किंवा शोधण्यासाठी रात्रीचा तो इकडं तिकडं फिरत असतो, रात्रीचा ऍक्टिव्ह असतो. हेज कॉल्ड एज ए नॉक्टर्नल ॲनिमल, निशाचर असतो. ड्युरिंग डे टाइम कॉक्रोचेस हाईड इन हिअर सम man-made holes which are present on our wall. आपली ज्या घराच्या भिंती असतात, भिंतीला जे आपण खिळे ठोकतो, त्याच्या ज्या काही होल किंवा छिद्र तयार होतात, खाचा तयार होतात, किंवा भिंतीला ज्या काही चिरा असतात, किंवा फर्निचरला ज्या काही सर्व्हायसेस और क्रॅक्स असतात, चिरा वगैरे असतात फर्निचरला, त्याच्यामध्ये असतात. और प्लंबिंग पाईप्स, जे काय आपण प्लंबिंग, किचनच्या खाली किंवा बेसिनच्या खाली पाईप असते प्लंबिंगचे, गोल असे झाकणासारखं जे असतं, त्या ठिकाणी शक्यतो आपणाला कॉक्रोच दिसतात. मीन्स फाउंड इन डार्क शेडी प्लेस, डॅम्प प्लेसेस, which is naturally somewhat warm. थोडीशी उबदार जागा असेल, थोडीशी अंधार असणारी जागा असेल. एक्झाम्पल किचन, गोडाऊन्स, डार्क रूम्स, अशा पद्धतीने शक्यतो ज्या जागा असतात त्या ठिकाणी आपल्याला कॉक्रोच शक्यतो सापडतो. त्यातली त्यात प्लंबिंगच्या ज्या पाईप असतात, त्याला जी झाकणं वगैरे ती जर आपण काढली तर त्याच्या आसपास शक्यतो आपल्याला कॉक्रोचेस जास्तीत जास्त संख्येनं दिसून येतील. फर्निचर, कपबोर्ड्स, या पद्धतीनं. म्हणजे या ठिकाणी बेसिक काय म्हणतोय मी, कॉक्रोचेस आर ऑमनिप्रेझेंट, ऑमनिव्होरस, नॉक्टर्नल. बरोबर आहे. या पद्धतीचे हे महत्वाचे मुद्दे कॉक्रोचच्या बाबत तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हिअर बॉडी ऑफ कॉक्रोच इज नियर अबाउट 3 to 5 सेंटीमीटर लॉन्ग. 3 ते 5 सेंटीमीटर लांबडा. म्हणजे जास्तीत जास्त लाईक अवर चॉक, जास्तीत जास्त ह्या चॉक एवढा मोठा असेल,
आणि कमीत कमी एवढा असतो. तुम्ही सर्वांनी पाहिलेला आहे, त्यामुळे मेजरमेंट बाबत फार चर्चा करणं इतकं आवश्यक नाही, पण तरी सुद्धा जाता आता सांगतो. 3 to 5 सेंटीमीटर लॉंग, 1.5 to 2 सेंटीमीटर वाईड, 1.5 ते 2 सेंटीमीटर रुंदी, 3 ते 5 सेंटीमीटर लांब. बॉडीज डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन, पाठीमागच्या बाजून आणि पुढच्या बाजूनं दोन्ही बाजूनं चपटी असते. बायलॅटरल सिमेट्रिकल, मधून जर सेक्शन घेतला तर बरोबर 2 इक्वल पार्ट निघतात, सेम मिरर इमेज निघतील. म्हणजे बॉडीज बायलॅटरल सिमेट्रिकल, डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन, दोन्ही बाजूनं चपटी. सिलोमेट एनिमल, याच्या शरीरामध्ये पोकळी असते, शिलॉमी इज प्रेझेंट, त्याला हिमोशील असं म्हटलं जातं, हिमोशील. अँड द ब्लड इज कॉल्ड एज ए हिमोलिम्फ. याच्या शरीरामध्ये जे रक्त असतं त्याला हिमोलिम्फ असं म्हटलं जातं, हिमोलिम्फ. या पद्धतीची इथं सिलोमेट एनिमल आहे. अँड बॉडी इज मेड अप ऑफ 3 प्रायमरी जर्म लेयर, आउटर एक्टोडर्म, मिडल मेसोडर्म, इनर एंडोडर्म. म्हणजे बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक. बॉडी ट्रिप्लोब्लास्टिक आहे, सिलोमेट आहे, बायलॅटरल सिमेट्रिकल आहे, डॉर्सोव्हेंट्रली फ्लॅटन आहे, 3 to 5 सेंटीमीटर लॉंग, 1.5 to 2 सेंटीमीटर वाईड. या पद्धतीचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स असलेले आपल्याला दिसून येतील. And you know very well about color. Color is glistening, brownish red in color. लालसर तपकिरी चकाकणारा असतो, ग्लेझिंग असतं, रेडिश ब्राउन इन कलर. समॉट ब्लॅक शेड इज ऑल्सो देअर. थोडीफार अशी ब्लॅक शेड सुद्धा बॉडीवरती तुम्हाला दिसून येईल. या पद्धतीचं या कॉकरोचचा रंग असलेला आपल्याला दिसून येतो. Then classification. Classification means systematic position. Systematic position. मग क्लासिफिकेशन मध्ये काय सांगता येईल, ज्याला आपण वर्गीकरण म्हणतो, तर किंगडम. साहजिकच किंगडम काय असेल, ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलिया. आता किंगडम ॲनिमलियाचं कोणतंही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही सांगू शकता. मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम, बहुपेशीय प्राणी आहे, हे रिझन सांगितलं तरी चालेल. किंवा हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन, म्हणजे तो परपोषी आहे, परपोषी. हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन किंवा बॉडी इज मेड अप ऑफ नंबर ऑफ सेल, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम, हे असं एखादं वैशिष्ट्य सांगितलं तरी चालेल किंगडम ॲनिमलिया. द नेक्स्ट फायलम. फायलम कोणता आहे, अर्थ्रोपोडा. अर्थ्रोपोडा, फायलम अर्थ्रोपोडा. You know very well about arthro and poda. Arthro means jointed, poda means appendages. चिकटवल्या चिकटवल्यासारखे हातपाय असतात. या पद्धतीनं फायलम अर्थ्रोपोडा असेल. Then third point, class. Class Insecta. क्लास इन्सेक्टा. इन्सेक्टा म्हणजे कीटक. आणि कीटक म्हणलं की महत्वाचं कॅरेक्टर कोणतं येणार, 2 pairs of wings, पंखांच्या 2 जोड्या, and 3 pairs of walking legs, पायांच्या चालण्यासाठी 3 जोड्या. हे महत्वाचं कॅरेक्टर असेल क्लास इन्सेक्टा. Then fourth point, genus. Genus, there are so many variety of cockroach. Actually cockroachच्या खूप variety आहेत, but here there are 3 species are more common in India. आपल्या इंडियामध्ये जास्तीत जास्त 3 स्पेसीज
जास्त संख्येने आढळतात. मोर कॉमन इंडियामध्ये असणाऱ्या 3 स्पेसीज कोणत्या? पेरीप्लानेटा अमेरिकाना ही पहिली स्पेसीज, दुसरी ब्लाटा ओरिएंटलिस, ब्लाटा ओरिएंटलिस, आणि तिसरी ब्लाटा जर्मनिका, ब्लाटा जर्मनिका. These are the 3 common species which are found in our India. Then here genus, आता तिन्हीतली कोणती घेऊ आपण? पेरीप्लानेटा, पेरीप्लानेटा. And then 5th species अमेरिकेना. या ठिकाणी जीनस लिहित असताना पहिलं लेटर कॅपिटल लिहावं लागतं आणि स्पेसिसचं लिहित असताना पहिलं लेटर स्मॉल लेटर लिहावं लागतं. हे बेसिक तुम्हा विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. हे कॅपिटल पी, हे स्मॉल ए. पेरीप्लानेटा अमेरिका. म्हणजे या ठिकाणी पेरीप्लानेटाचं एखादं कॅरेक्टर कोणतं? तर विंग्स आर लॉंग अँड स्ट्रेट, पंख लांबडे आणि सरळ असतात. आणि अमेरिकनाचं एखादं महत्वाचं कॅरेक्टर काय सांगता येईल? ऍक्च्युली दिस स्पेसीज मोस्टली फाउंड किंवा ओरिजिन त्याचं कुठं असेल? मेक्सिको, USA. दॅट इज नथिंग बट अमेरिका. हे इज कॉल्ड ॲज ए अमेरिकाना. मेक्सिको ओरिजिन असेल, USAचं असेल म्हणजे अमेरिकेचं असेल आणि म्हणून त्याच्या स्पेसीसला काय म्हणतो आपण? अमेरिकाना. या पद्धतीचं हे कॉकरोचचं क्लासिफिकेशन आहे, म्हणजे वर्गीकरण आहे, ज्याला आपण क्लासिफिकेशन किंवा सिस्टमॅटिक पोझिशन असं म्हणतो. ही त्याची डायग्राम असेल. आता मगाशी आपण काय पाहिलं? तर बेसिक कॅरेक्टर्स. आता आपण प्रत्यक्ष कॉकरोचचे बॉडी कॅरेक्टर्स बघूया आपण. ऍक्च्युली बॉडी ऑफ कॉकरोच डिवाइड्स इनटू 3 पार्ट्स. साहजिकच पहिला काय असणार आहे? हेड, देन सेकंड thorax, and third abdomen. These are the 3 parts. हे महत्वाचे 3 पार्ट्स आहेत. हेड, thorax and then abdomen. हे महत्वाचे 3 पार्ट्स कॉकरोचच्या बॉडीला असलेले आपल्याला दिसून येतील. Here today we focus on here last 2 parts means thorax and abdomen. आज आता या लेक्चरला thorax आणि abdomen वरती फोकस करू. मी असं का म्हणतोय? तर इथं ही जी डायग्राम काढलेली आहे, इथं हे जे काय अवयव दिसतायत, पार्ट दिसतायत, ते मला thorax आणि abdomen मध्ये एक्सप्लेन करणं सोयीचं होईल. आणि हेड, या हेडच्या संदर्भात माउथ पार्ट्स आपल्याला बऱ्यापैकी डिटेल एक्सप्लेन करावे लागणार आहेत. आणि माउथ पार्टची पुन्हा वेगवेगळ्या डायग्राम्स आहेत की ज्या आता इथं काढलेल्या नाहीत. आणि म्हणून आपण नेक्स्ट लेक्चरला, पुढच्या लेक्चरला सर्व माउथ पार्ट्स, त्यांच्या डायग्राम्स, त्यांची नावं आणि त्या डायग्रामच्या सहाय्याने आपण माउथ पार्ट्स समजून घेणार आहोत. आणि म्हणून पुढच्या लेक्चरला आपण हेड या पार्टवरती फोकस करूया. त्याला स्वतंत्र एक लेक्चर देऊया, कारण तो या टॉपिक मधला महत्वाचा पार्ट आहे आणि म्हणून त्याला स्वतंत्र लेक्चरला आपण ते समजून घेऊया. आज आता कॉमन असणारं समजून घेऊया अबाउट thorax and abdomen. So today we forget about head. म्हणून आज आता या लेक्चरला हेडच्या संदर्भात आपण माहिती नको घ्यायला, म्हणून फोकस कशावरती करूया आपण? thorax and abdomen. First about thorax. Here this region is called as a thorax. Actually thorax is made up of 3 segment. त्याला असे 3 सेगमेंट असतात, ज्याला आपण
पहिला सेगमेंट असतो प्रोथोरॅक्स, समजा दुसरा असेल त्याला मेसोथोरॅक्स, समजा तिसरा असेल त्याला मेटाथोरॅक्स. असे 3 सेगमेंट असतात. प्रो, मेसो, मेटाथोरॅक्स असे 3 सेगमेंट्सनी हा वरचा बॉडी पार्ट तयार होतो. याला थोरॅक्स असं म्हटलं जातं. ऍक्च्युली लॅटरल साइड ऑफ दिस थोरॅक्स, या थोरॅक्सच्या कडेला 2 pairs ऑफ स्पायरॅकल्स ओपनिंग्स आर प्रेझेंट. 2 जोडे असतात कडेला या पद्धतीने, या बाजूला या बाजूला. Spiracles means these are openings which is useful to exchange of air. बाहेरची शुद्ध हवा बॉडीमध्ये घेणं आणि बॉडीमध्ये तयार झालेली अशुद्ध हवा बॉडीच्या बाहेर फेकणं. ब्रीदिंग किंवा रिस्पिरेशन करण्यासाठी या छोट्या छोट्या ओपनिंगचा उपयोग होतो. याला स्पायरॅकल्स असं म्हटलं जातं. And 2 pairs of spiracles are present in thoracic region but at lateral side, कडेला असतात. या पद्धतीचा थोरॅक्स असेल. ऍक्च्युली डॉर्सल साइड ऑफ दिस थोरॅक्स, थोरॅक्सच्या डॉर्सल साइडला जर विचार केला किंवा व्यवस्थित बारकाईनं पाहिलं तर ऍक्च्युली 3 सेगमेंट दिसतात. आत्ताच मी सांगितलं, वरचा प्रोथोरॅक्स, मधला मेसोथोरॅक्स आणि शेवटचा मेटाथोरॅक्स. त्यातला जो मधला म्हणजे मेसो आणि शेवटचा म्हणजे मेटाथोरॅक्स, याच्यावरती तुम्हाला काय दिसतील? 2 pairs ऑफ विंग्स, पंखांच्या 2 जोड्या दिसतील. पंखांच्या किती जोड्या दिसतील? 2 जोड्या दिसतील. हियर 1 pair इज व्हेरी स्ट्रॉंग, अत्यंत मजबूत असेल, थिक, जाड असेल, डार्क इन कलर, रंगाने सुद्धा डार्क असेल, which give protection to the body when wings are held back. जेव्हा पंख मागे घेईल तेव्हा अख्खी बॉडी कव्हर करेल. त्यामुळे बऱ्यापैकी अख्ख्या बॉडीचं संरक्षण करण्यासाठी हे वरचं पंख असतो. त्याला एक्सटर्नल विंग्स असं म्हटलं जातं. इट इज व्हेरी डार्क, हार्ड, प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. संरक्षण करणं हे त्याचं महत्वाचं कार्य असेल. देन अनदर सेकंड पेअर ऑफ विंग्स इज व्हेरी थिन, ती पातळ असेल. ट्रान्सपरंट, पातळ असल्यामुळे ट्रान्सपरंट असते. ऍक्च्युअली इट इज कॉल्ड एज अ ट्रू विंग्स. त्याला खरोखरचं पंख म्हटलं जातं. खरोखरचं पंख का म्हटलं जातं? ऍक्च्युअली दिस विंग इज अ थिन, ट्रान्सपरंट बट युज्ड ड्युरिंग फ्लाय. जेव्हा फ्लाइंग करायचं असेल, आकाशामध्ये उड्डाण करायचं असेल, तेव्हा ह्या दुसऱ्या पंखांचा उपयोग झालेला दिसून येतो. म्हणून त्याला ट्रू विंग असं म्हटलं जातं. या पद्धतीनं 2 पंखांच्या जोड्या डॉर्सल साइडला दिसतील. अँड ॲट वेंट्रल साइड, थोरॅक्सच्या पुढच्या बाजूला each segment have a single pair of legs. आता 3 मी सांगितलं सेगमेंट आहेत. पहिला प्रो, मधला मेसो, खालचा मेटा. तर एका सेगमेंटच्या एका सेगमेंटला एक जोडी पायांची असेल. मी इथं दिसावं का म्हणून या बाजूला पाय काढलेले आहेत पहा. ही एक, ही दुसरी, ही तिसरी. इथं हा एक सेगमेंट, हा दुसरा, हा तिसरा. हे खालच्या बाजूला ऍक्च्युली इथून थोरॅक्स सुरू होत आहे. पण तुम्हाला दिसावं का म्हणून मी इकडं काढलेलं आहे पहा. ही एक जोडी पायाची असेल, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे. या पद्धतीने इकडं सुद्धा असतं. पण इकडं पंख दाखवलेले आहेत, विंग्स, म्हणून मी या बाजूला लेग्स काढलेले नाहीत. हा दुसरा आणि तिसरा लेग्स मी कंप्लीट केलेला नाही. काढता
काढताना फक्त एकच काढलेला आहे, पण ऍक्च्युली थोरॅक्स मध्ये जे 3 सेगमेंट आहेत, प्रत्येक सेगमेंटला पायाची एक जोडी असते ऍट व्हेंट्रल साइड, पुढच्या बाजूला. मग लेग्स नेमका कसा असतो? ऍक्च्युली 3 पेअर्स म्हणजे टोटल किती असतील? 6 लेग्स आर देअर, 6 असतील. इच लेग इज ए जॉइंटेड. प्रत्येक पाय चिकटवल्यासारखा दिसेल. अँड कन्सिस्ट 5 पार्ट्स. त्याला 5 भाग असतील. पहा, हा पहिला असेल तो कोगजा. इथं हा जो नॅरो पार्ट दिसतोय त्याला काय म्हटलंय? ट्रोचॅन्टर. Then next, this part is called as a femur. Then this part is called as a tibia. And last, this part is called as a tarsus. These are the 5 parts interconnect with each other to form a single leg. एक पाय तयार होतो या 5 भागांनी. कोगजा, ट्रोचॅन्टर, फीमर, टिबिया अँड टार्सस. हे 5 भाग एकत्रित आल्यानंतर एक पाय तयार होतो. या पद्धतीनं पायांच्या 3 जोड्या पुढे व्हेंट्रल साइडला प्रत्येक सेगमेंटला एक जोडी, याप्रमाणे इथं आपल्याला थोरॅक्सची रचना असलेली दिसून येईल. देन अबाउट ॲबडोमिन. ऍक्च्युली ॲबडोमिन कन्सिस्ट लाईक दिस 1 2 3 4 5 6 या पद्धतीनं. देर आर ऍक्च्युली 11th सेगमेंट. 11 सेगमेंट असतात. बट लास्ट 11th सेगमेंट इज फ्यूज टू 10 सेगमेंट. 10व्या सेगमेंटला तो जोडलेला आहे. आणि म्हणून आपण निरीक्षण केल्यानंतर बारकाईनं पाहिलं तरी आपल्याला किती दिसतात? 10च सेगमेंट दिसतात. कारण 11वं फ्यूज झालेलं आहे, चिकटलेलं आहे. त्यामुळे एकूण 10 सेगमेंट ॲबडोमिनला दिसतील. हिअर ॲबडोमिन कन्सिस्ट कॅव्हिटी. आतमध्ये पोकळी असते. त्याला हिमोशिल असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जे ब्लड असतं ते कलरलेस असतं, लाईक ए वॉटर, पाण्यासारखं असतं. त्याला हिमोलिम्फ असं म्हटलं जातं. हिमोशिल म्हणजे पोकळी, त्याच्यामध्ये असणारं कलरलेस ब्लड त्याला हिमोलिम्फ असं म्हटलं जातं. इट कन्सिस्ट व्हिसरा. साहजिकच आतमध्ये ॲबडोमिनच्या व्हिसरा असेल. व्हिसरा म्हणजे अदर बॉडी सिस्टीम, एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सेट्रा एक्सेट्रा. बॉडीचे इतर अवयव असतील, याला आपण जनरल व्हिसरा असं म्हणतो. अँड द डॉर्सल प्लेट. पाठीमागचे हे जे सेगमेंटच्या प्लेट असतात त्याला टर्गा असं म्हटलं जातं. TERGA, टर्गा. पुढचे जी प्लेट असते ह्या सेगमेंटची त्याला स्टर्नम असं म्हटलं जातं. स्टर्नम. आणि कडेचा लॅटरल पार्ट असतो त्याला प्ल्युरा असं म्हटलं जातं. प्ल्युरा. या पद्धतीनं टर्गा, स्टर्नम आणि प्ल्युरा या पद्धतीने हे सेगमेंटला भाग असतात. आणि साहजिकच कडेला अशी छिद्र असतील, ओपनिंग असतील दोन्ही बाजूला. त्या ओपनिंग्सला आपण काय म्हणतोय? स्पायरॅकल्स. हाऊ मेनी स्पायरॅकल्स आर प्रेझेंट हिअर ॲट ॲबडोमिनल रिजन? ॲबडोमिनल साइडला 8 पेअर्स. कारण थोरॅसिक मध्ये किती होत्या? 2 पेअर्स. ॲबडोमिनला 8 पेअर्स, 8 जोड्या असतील स्पायरॅकलच्या, ह्या छिद्रांच्या, फॉर रिस्पिरेशन पर्पज. श्वासोच्छवास घेण्यासाठी, ब्रिदिंग करण्यासाठी किंवा बाहेरचा ऑक्सिजन बॉडीमध्ये घेण्यासाठी, बॉडीतला नको असणारा गॅस बॉडीच्या बाहेर फेकून देण्यासाठी, यासाठी छिद्र असतील. याला स्पायरॅकल्स असं म्हणतो. ती कडेला असतात, लॅटरल साइडला असतात. ॲबडोमिनला 8 जोड्या असतात. ऍक्च्युली कॉकरोच शो सेक्शुअल डायमॉर्फिझम. म्हणजे मेल वेगळा असतो, फिमेल वेगळा असेल. मेल ॲबडोमिन इज, हे जर मेलचं ॲबडोमिन गृहीत धरलं, हिअर
This region is pointed, conical, त्रिकोणी असतो, शंकूसारखा. Than female. फिमेलचा जरा कमी असेल, इथे एकदम गोल जरा दिसेल, पण मेलचा मात्र असा शार्प त्रिकोणी दिसेल, कोनिकल दिसेल. हा मेल आणि फिमेल ओळखण्याची महत्वाचं पॉइंट असेल. अनदर पॉइंट इज इन मेल ऑन 9th सेगमेंट देयर इज ए एनल स्टाईल. मेल मध्ये 9व्या सेगमेंटला एनल स्टाईल असते. त्या एनल स्टाईल वरून ओळखता येतं इट इज अ मेल. इन फिमेल ॲट अ 9th सेगमेंट देयर इज नो एनी एनल स्टाईल. फिमेल मध्ये एनल स्टाईल नसते. म्हणजे एनल स्टाईल प्रेझेंट असेल तर मेल, ॲब्सेंट असेल तर फिमेल. हा शेवटचा भाग ॲब्डॉमिनचा ट्रायंग्युलर एकदम त्रिकोणी असेल, कोनिकल शार्प असेल तर मेल, आणि ब्लंट एरिया असेल, गोल असेल तर म्हणायचं फिमेल. या पद्धतीनं मेल फिमेल आपण आयडेंटिफाय करू शकतो बिकॉज कॉकरोच शो सेक्सुअल डायमॉर्फिझम. या पद्धतीची ही बेसिक कॅरेक्टर्स आहेत कॉकरोचची. एवढं बेसिकली तुम्हा सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट ओनली अबाउट हेड. पुढच्या लेक्चरला फक्त हेड बाबत आपण डिटेल समजून घेणार आहोत. म्हणजे हेडला हे असं अँटिनी असतात, कंपाऊंड आयज असतात, माउथ पार्ट्स असतात, ते आपण व्यवस्थित डिटेल समजून घेऊया. मग ते आर्टिकल पाहिलं की मॉर्फोलॉजिकल स्ट्रक्चर पूर्ण संपलं, त्यावेळेला असं म्हणता येईल. इज इट क्लिअर? आर यू गेटिंग